मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश। मध्य रेल्वेवरील धोकादायक शिव उड्डाण पुलाच्या पाडकामासाठी नवीन तारीख, 10वी-12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव पुलाचं काम पुन्हा 1 महिना पुढे ढकललं। मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्वपदावर मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या कमी केल्यानंतर 57% विमानांचा विलंब टळला। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ, एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची सेवा प्रवाशांकरता उपलब्ध होणार। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित, शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल। राज्य पोलीस दलामधील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश। वातावरण बदलामुळे भाजीपाला कडाडला, वाटाणा फ्लॉवरसह भोपाळ्याचे दरही दुप्पट, बाजारभावामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनींचा अपघातामध्ये मृत्यू, नेरूळमधील पाम बीच रोडवर सायकल चालवत असताना एका वेगवान कॅबने धडकल्यानं अवतार सैनींचा मृत्यू। ठाण्यामध्ये अनधिकृत डम्पिंग ग्राउंड विरोधात रिक्षा चालक मालक संघटना आक्रमक, रिक्षा संघटनेच्या आंदोलनानंतर पालिकेला डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची नामुष्की।